सनी आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सिद्धू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथून सिंगल परिपूर्ण केली जाते वेगानं. हॅलो, जाऊया इथून प्रणित मेर आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकासाठी, पहिल्या ओव्हरसाठी. पहिलाच बॉल सिंगलसाठी सनीनं मात्र फटका खेळला, सिंगल धाव परिपूर्ण केली. सिद्धार्थ पाहूया पहिला पुढचा चेंडू आपण पाहतोय. जतीन आहेत फील्ड करताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊया, दोन बॉलचा खेळ कंप्लीट होतोय. सिद्धार्थ पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. नो स्कोरचा इशारा पंचांकडनं आलाय आणि इथून दावा मिळणार नाही यात. नो स्कोरचा इशारा आलाय. तर दोन्ही टीम साठी एक एक रिव्ह्यू असणार आहे. रिव्ह्यू जर नो स्कोर, ओके, यस, धन्यवाद. जावे पुढचा चेंडू सिद्धार्थ साठी इथून फटका खेळलाय, परंतु निशाण आहे चेंडू खाली. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये फक्त एक धाव खर्च. पाहूया पुढचा चेंडू. हलक्या त्यानं पुन्हा एकदा पुश केलं जाते. चेंडूला सिंगल साठी खेळलं गेलंय. सिंगल धाव परिपूर्ण. 5 बॉल मध्ये एक धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते रत्नदीप वेऊर संघाची. शेवटचा चेंडू प्रणित यांच्याकडनं. सनी इथून प्रयत्न करतील का चौकारासाठी? प्रयत्न जरूर केले होते सनीकडनं पॉईंटच्या रिझर्व मध्ये चौकार नोंदवण्यासाठी, परंतु हा डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ खल्लास होतो आणि पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत प्रणितनं. जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकासाठी वेदांशू इथून नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट अँड डॉट पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 2 धावा रत्नदीप वेऊर संघ. चांगला फटका आहे जतीनच्या मस्तकाला येत असतं. 4 धावा इथून पाहायला मिळतील. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जतीनकडनं काय चूक झाली आहे. कानाला हुलकी देणारा हा चौकार पाहायला मिळतो. 4 धावा. या 4 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 6 या आकडेवरती. 6 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार वेदांशू सिद्धार्थ साठी. पाहूया सिद्धार्थ पुन्हा एकदा सज्ज. खराब चेंडू. नो बॉलचा इशारा. नो +1 अशा 2 धावा पाहायला मिळतात. शत्रू माचा सामन्याचा आनंद घेत आहेत. बस बस शत्रू बस. इथून सामन्याचा भरपूर आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळते तिथे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा फटका खेळला. जतीन आहेत. फेकी येईल. फेकी थोडीशी खराब राहिली होती, परंतु वीरू यष्टॅन वरती आले आणि इथून सनीला परतावं लागेल. विकेट डाऊन. धावचित बाद.
जाऊया पुढचा चेंडू. सिद्धार्थनं फटका खेळला इन टू दी गॅप. 2 क्षेत्ररक्षकांना फाळत मिळतोय चौकार. 4 धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 12 धावा. साहिल न्यूमॅन साहिलला आपण पाहतोय. पाहूया पुढचा चेंडू वेदांशूकडनं. डिक्लेरेशन झोन कडे जातोय. सिंगल धावेसाठी 13 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल बाकी आहे. 11 धावांचा खर्च केलाय 5 बॉल मध्ये वेदांशूनं. शेवटचा चेंडू. इथून पुन्हा एकदा चेंडू सोडला जातोय. वाईडचा इशारा पंच जुगल तांडेल यांच्याकडनं येतोय. अवंत धावा. पुढचा चेंडू आहे. जतीन तिथे चेंडू वरती आले. चेंडूला फेल्ड केला जातोय आणि इथून षटकाची समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवरती 15 धावा. या ओव्हर मध्ये तब्बल 13 धावांचा खर्च झालाय. जाऊया 2 षटकांचा खेळ. 15 धावा 1 विकेट. जाऊया इथून निकेत आलाय बॉलिंग मार्क वरती 3ऱ्या षटकासाठी. फटका खेळला जरूर आहे. भाविक चेंडू वरती येतोय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 16 धावा. 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथून निकेतला आपण पाहतोय 3ऱ्या षटकासाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. वीरू येत आहे चेंडू खाली. डॉट बॉल. 3रा चेंडू. पुलटा चेंडू होता. मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळालं. बॅटच्या टोला मात्र चेंडू लागतोय. सिंगल अँड सिंगल पाहायला मिळते. 17 धावा. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे 3ऱ्या षटकातील. इथून हर्ष यांच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉल. पुन्हा एकदा कट होती. इथून बॅटची कडा. सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. यश यांच्या हातातनं जेल कसा सुटला गेलाय. सिंगल धाव परिपूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 18 धावा. उलटा चेंडू होता. फटका जरूर खेळलाय. इथून निशांकडनं जेल सुटला जातोय. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 धावा. या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि इथून शेवटचा षटक बाकी आहे. दोन संघ टॉस साठी यायचा आहे. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. देवांत फायटर आणि कुप्या 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. देवांत फायटर आणि कुप्या 11. षटकाला सुरुवात होते. पुढचा षटक निशान यांच्या हातामध्ये थांबवलाय आणि पहिलाच बॉल वरती फलंदाज परतीच्या प्रवासात जेलचितच्या स्वरूपात विकेट डाऊन. जवळ नवीन बॅटर संकेत आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 18. 2 विकेट. पुढचा बॉल निशान यांच्या षटकातील.
पाहूया फेकी पाहायला मिळते आणि इथून निकेतकडनं विकेट डाऊन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा विकेट पाहायला मिळतोय. जाऊया नवीन बॅटर क्रिंकेश आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटच्या टोला पुन्हा एकदा चेंडू लागलाय. क्रिंकेश आला आणि नाही जाणार. इथून चेंडू सुटला गेलाय यशकडनं. सिंगल परिपूर्ण होईल. धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग ब्रेकसाठी. शेवटचा 3 बॉल. पाहूया ऑन स्ट्राईक क्रिंकेश आपल्याला पाहायला मिळतील. फटका जरूर खेळलाय. तिथून जतीनकडनं फेकी येते आणि इथून फलंदाज सिद्धार्थ बाद. विकेट डाऊन. पाहूया इथून पुन्हा एकदा विकेट डाऊन. पाहूया इथून पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त विकेट येत आहेत. नवीन फलंदाज नवीन बॅटर दक्ष आणि इथून पाहूया पुन्हा एकदा विकेट. रनआउट हा ओव्हर विकेटचा राहिला. फक्त 1 धावेचा हा षटक आणि विकेट एन विकेट. 3 रनआउट आणि 4 रनआउट आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. असे टोटल 5 विकेट राहिले गेले या ओव्हरमध्ये आणि 19 धावा बनवून 20 धावांचा टार्गेट ऑलमाउस्टर या संघासमोर उभा केला आहे. नेक्स्ट मॅचचा टॉससाठी यायचा आहे. देवांत फायटरचे कॅप्टन आणि कुपे 11 टीमचे कॅप्टन टॉससाठी या लगेच. देवांत फायटर आणि कुपे 11 कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉससाठी. टॉस करून घ्यायचं आहे दोन्ही टीम मध्ये. तर जाऊया कुपे 11 टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. देवांत फायटरचा कॅप्टन आपण यायचा टॉससाठी. देवांत फायटर कॅप्टन या टॉससाठी. यस जाऊया आपण टॉस करूया आणि त्याचबरोबर मॅचला आपण ऑन करतोय. मॅच ऑन होईल. सामन्याला सुरुवात होईल. क्रिंकेश पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलंय. सलामी बॅटर
प्रणित मेर आणि भाविक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू वाईट बॉल आलाय. दुसऱ्या चेंडूवरती हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथून हा चेंडू मात्र डॉट बॉल. 1 बॉल 1 धावा स्कोर कार्डवरती. 20 धावांचा टार्गेट आहे. हलक्या हातानं पुश केलंय पुन्हा एकदा चेंडूला सिंगलसाठी आणि सिंगल कंप्लीट केलंय. 2 चेंडू 2 धावा. बघूया पुन्हा एकदा हलक्या हातानं ब्रश करतोय चेंडू बॅटला आणि इथून सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. सिंगल धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावांचा एक माफक आव्हान आहे परंतु त्या माफक आव्हानाला सामोरे जात असताना ऑलमोस्ट सातपाडी संघ पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश करतोय. सिंगल धावसंख्या स्कोर कार्डवरती 4 बॉल 4 धावा. 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा इथून चेंडू सोडला गेलाय. पंचांकडनं इथून इशारा येतोय की बॅटिंग टीमकडनं वाईटसाठी रिव्ह्यू घेतला जातोय. निखिल मेर मयूर इथे ये लगेच. जाऊया इथून पंच मैदानाच्या आतमध्ये डिसिजन पोहोचवतील काय आहे. यस वाईड नसणार आहे आणि इथून निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल क्रिंकेश यांच्या षटकातील लास्ट बॉल. हलक्या हातानं पुश केलं जातं चेंडूला. सिंगल धावेसाठी सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 च्या मदतीनं जाऊन पोहोचेल 5 या आकडेवरती. 1 ओव्हर 5 धावा. 20 धावांचा टार्गेट आहे. 18 बॉल मध्ये 15 धावेची आवश्यकता असेल. 18 बॉल मध्ये 15 धावा. जाऊया इथून साहिलला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. साहिल पहिल्याच बॉल वरती साहिलच्या सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलं जात आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलं जाते चेंडूला. सिंगल धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये 7 धावा 16 चेंडू आणि इथून विजयासाठी अजूनही 13 धावेचा पाठलाग करायचा आहे. 16 चेंडू 13 धावा. भाविकडनं इथून फटका खेळलाय. नो बॉलचा इशारा. नो +1. 2 धावा मिळतील. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 धावा.
इथून फेकी वेगाने राहिली होती सनीकडनं, परंतु सिंगल धाव ही परिपूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचते. पाहूया इथून स्कोर कार्ड 10 वरती पाहायला मिळतोय. 10 धावींची अजूनही आवश्यकता असेल. 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पुश केलं जात आहे. पुश करून सिंगल सिंगल कंप्लीट केले जात आहेत. 11 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा टॅप केलं जाते चेंडूला. सिंगल परिपूर्ण, सिंगल परिपूर्ण आणि धाव फलक 12 वरती जाऊन पोहोचते. अवघ्या 8 धावेची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल, 13 चेंडू 8 धावा. इथून सॉफ्ट हँडनं खेळण्याचा प्रयत्न होता. षटकची होते समाप्ती 2 ओव्हरच्या खेळानंतर. धावसंख्या आहे 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. आता इथून विजयासाठी 12 चेंडू आणि इथून 8 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 8 धावा. जेव्हा इथून फटका खेळला गेलाय, सनीच्या हातातनं चेंडू सुटला, परंतु इथून भरपूर वेळ झाली आहे. भरपूर वेळ झाली सनीला चेंडू फेकण्यासाठी आणि इथून सिंगल धाव परिपूर्ण. बागेश आपल्याला पाहायला मिळतील. बागे आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा पाहायला मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड मध्ये 3 धावेची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. आणि इथून बाविकला परतावं लागेल. विकेट डाऊन. तीन धावेची आवश्यकता आहे. इथून वीरूला जेव्हा स्ट्राईक येईल तेव्हा मिलिंद सांगेल. जाऊया इथून वीरू बाबरे न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. बहुचर्चेचं नाव, पालघर विभागातील एक नामांकित खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भरपूर चर्चेचं नाव वीरू बाबरे. पालघरच नाही तर भरपूर अनेक विभागामध्ये जाऊन आपल्या नावाची चर्चा करण्याचं भाग पाडलं. कमी वयामध्ये जास्त चर्चेचा विषय बनला. पालघर वंडर बॉय म्हणून वीरूला आज आपण पाहतोय अंडरम बॉक्स क्रिकेट खेळताना. त्यांचा संघही खेळायचा, परंतु यावेळी त्यांच्या संघाने, मागच्या वर्षी संघाने सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये, शेंगटपाडा या संघानं, परंतु यावेळी स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. परंतु ऑलमोस्टर या संघातनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय वीरू. जावे इथून पुढचा चेंडू. नवीन बॅटर हर्ष, आणि इथून हर्षनं खेळ खल्लास केलाय. मिलिंदने जरूर पैसे लावले होते वीरूसाठी, परंतु वीरूला स्ट्राईक आलीच नाही आणि इथून मॅच खल्लास झाल्या. सामना विन झालाय ऑलमोस्टर सातपाडी संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल. मॅच समरी आपण पाहू शकता. या मॅचच्या घडामोडी
आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकता. निशांत मात्र ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 धावा आणि 1 विकेट. कुपेलन टीम